छोटाच आहे ना. ती बांधतेच ए इकड तिकडे जायला कुणीकडे रस्ता आहे पलीकडे कुठनं जाते त्या डगरीवर पलीकडे जात कुणीकडे जाते भैया तिथं बांध येतं श्रद्धा घेते ओढणी हे सोड रे भैया ओढणी कर त्याला व्यवस्थित भैया वल्लांड रे एक ठापा आण ती मोडून लिंबाचा आण ए भैया खाली उडी मारतो लिंबाचा आण तिथला त्याच्यात टाका लिंबा ठापा ते ए काढू नको ते तेवढंच काढ हा खाली उड मारा आणि ये कशानं वर यायला जागा नाही हे आणते ठाप चिरून ते काय होत नाही आजी आण रे बाळा ते मोडून हा सकाळी दिसलो आधी दिसला काल दिसला मला रोज टाकायची रोजचे 4 वाजता मासर आणते मासा आहेत का खाली मासा आहेत गाव भाकरी टाकताय हा मासा पाळल्या तर मोठा आहेत मोठा मग ते काय करायचं आता काय करायचं म्हणजे काय फायदा त्यांचा पोरांना सोडलं खाणार ते काढून नाही ना पाणी स्वच्छ राहण्यासाठी अरे त्या पाण्यासाठी टाक म्हटलं हिरवं दिसावं हा टाक त्याच्यात हिरवं मिक्स कर चांगलं बन भैया निष्ठून लागेल ही काय पवायची विहीर नव्हे ना ज्याला पायऱ्याच नाही आहेत पाणी वर वर होत पाणी तो काय झालेला घसरून पडलेला आहे भैया तिकडे घेऊन जावा दोघं तिकडे हा तिकडे दाऊ घ्या एक जण आता काय नव्हतं काय श्रद्धा स्टिक घेऊन तू बाळा त्यांच्या मागे पलीकडे जा आणि त्या सावलीत थांबतो बूट असून दे बूट काय होत नाही बाळा इकडं जावा कोणीकडे जाता येईल तिकडे पलीकड हा चावा सावकाश हा आणि बरोबर त्याच्या पुढं सोडायचं आहे कळलं का मी सांगतोय इकडं हा जावा तिथनं कसं जाताय जावं त्याला काय सर्दे सोनू सावकाश जा मी आहे तू भिवू नको हिथनच जंप करतो खाली बाकी कोण उड्या टाकणार नाही ती नाग आहे म्हटल्यावर तेवढ्या पुढे कशाला जा पलीकड पडेल घसरत जाता करती पुरकी भैया नाही घसरत आहे मोड मला थांब खाली यायला येत नाही श्रद्धा मोड ते मोड दगड मारलेली पळून गेले त्या गावातली गेलेत नाही रे ए तिला घ्या तिथे खाली ए भैया ए श्रद्धे ये खाली येत नाही तिथे उभं राहायला येत नाही इकडे येऊ दे हा सोड हा हा जाऊन दे चल हा चल तिथं थांब थांब तिथं ते थांब सावलीत जा तिथं डोकं सावलीत घाल हा हॅलो रे बारकी काठी एक पाहिजे एवढ्या जवळ जाऊ नको तू तू येणार काय नाही. जरा कुठं पाणी घालाय ठीक आहे तुम्हाला काठी लांबडी पाहिजे जवळ जवळ जायचं हा आणि तिथनं तुला द्यायचं अंतरावर नाही नाही तुझ्याकडे येत नाही कसा अंगावर येईल तसा नाही रे येत 2-3 नाही फूट अंगावर लांब राहिल्यावर तू कसा अंगावर येणार तुझ्या अंगावर साप येत नाही काठी पाहिजे लांबडी 2-3 फूट अंतरावर तू असला ना तुझ्या जवळ कसा येणार सांग ना नाही कसा कसं जायचं बाई ते कसं जातोय बघ तो जातोय 100% लगेच लक्षात आलं त्याच्या चालीवर लक्षात आलं सहज जातोय तो जा रे तो भिवू नको भैया जमला त्याला बरोबर जातोय बघ तो उतरलेला आहे त्याची प्रॅक्टिस आहे हा आणि तिथनं वर उभा राहून तुला उचलायचं आणि त्याला खाली पाडायचं सोड पलीकड जा पलीकड नाही नाही तो करतोय का बसा तुम्ही बोलला करतो कुंभार जागेवर आहे त्याच्यापाशी बरोबर हा ये खाली अजून खाली आहे अजून खाली या कुंभार खाली या खाली या हा नाही नाही भीड नाही तिथं त्याचं दगड आहेत त्याला दिवस इकडे नुसता पाण्यात ढकल जा त्याच्या जवळ जा पार घेऊ नको हा चल जाऊन ते खाली अजून सोडायला लागतोय त्याला घ्या पलीकडे हो कुंभार पलीकडे हे गप बस रे काही होत नाही साप एवढा नाही भयानक
हा कुंभार त्याला काढ त्याच्यावरचं खडं काढ, तो भेऊ नको. आणि कोण बोल नका, मी त्याला सांगतोय. हा काढ ते खडं पाक, खडं काढ आणि सापाला इकडे टाक पाण्यात. हा काढ. हा हा थांबा. हा काढ आणि त्याला नुसता इकडे बाग काही करू नको. घे उचलून, स्टिक न उचलून त्या फांदीत घाला फांदीत म्हणा. घाल, स्टिक न उचल आणि त्या ह्याच्यावर टाक. फांदीवरती टाका. हा हा वड, अरे वड जो रस्ता आहे कोक. ते फांदी उचला, फांदी तिकडे जावा ना तुम्ही. बसा त्याला व्यवस्थित वर वडा. आता वर करणार लय वर करणार. कुठं चाललाय? थांब. चला तिकडे. थांबा ना, दंगा करू नका, दंगा करू नका. चला चला मैदानात चला. मस्त असा मित्रांनो न्यूरोटॉक्सिक विषाने परिपूर्ण कुंभार. तुझं नाव काय आहे रे पूर्ण? शिवलिंग कुंभार. आशिष शिवलिंग कुंभार. त्या मुलानं छान आणि मित्रांनो सुंदर काम केलेलं आहे की तो साप अडचणीतून बाहेर ढकलला तो हेलावरच ढकलला. त्याच्यासाठी एकदा सगळ्यांनी टाळ्या वाजवाव्या इच्छा आहे. अशी महाराष्ट्रात मुलं निर्माण होणं गरजेचं आहे. श्रद्धा साप पकडत्या पण तिला उतरण्यासाठी नाही आहे ते अजून ट्रेनिंग, आणि तिला ट्रेनिंग गरजेचं आहे. जो स्नेक सेवर आहे त्याला विहिरीत उतरणं गरजेचं आहे. अशी अडचण येते. कदमवाडी म्हणून गाव आहे कवठेमंकाळ तालुक्यातलं, तिथं हा नाग रेस्क्यू केला. व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिला असेल की ते कुंभार म्हणून पोरगं होतं, ते गेलं म्हणून तो साप पकडता आला, अन्यथा राहतच टीम बोलवायला लागली असते. आणि सापाच्या जीवाला धोका होता विहिरीत राहून, आणि मालकही भिलेला होता. मालकाचं नाव काय हो? साहेबराव कदम म्हणून आहे. आणि छान आणि सुंदर, ज्याच्यात न्यूरोटॉक्सिक विष येते मित्रांनो. धोका वाटल्यास थन काढणारा हा नाग आहे. आणि अशा सापापासून खरोखर भयानक असा मोठा धोका घडू शकतो न्यूरोटॉक्सिक विष असल्यामुळं. आणि विषारी येतोय असा साप चावला तर गव्हर्नमेंट हॉस्पिटलशिवाय कोणताही पर्याय नाही. या सगळ्यांचे अभिनंदन करतो की त्यांनी त्याला न मारता, थोडी दगडं मारली ती पळून गेली गावातली भीतीनं, पण त्यांनी सर्प मित्राला बोलवून ह्या मालकानं साप वाचवल्याबद्दल त्याचं धन्यवाद करावं. तेवढं थोडंच आहे. त्याला सुरक्षित पकडलेलं आहे. त्याला वायरची पिशवी दे पोपट, हा घाल त्याच्यात. आणि निर्जरा माईची पिशवी घेऊन आल्या. निर्जरा मॅडमची पिशवी आहे ना श्रद्धा? काय कुत्रं काय करतोय? काय करतोय? नाही घाल बाळा. आणि भारतीय सर्प मित्र निर्जरा चिट्टी मॅडम, आम्ही तिला मापात येत नाही. कुत्र्याकडे भिवू नका, येत नाही सापाकडे. ती पिशवीच तोंड उघड. ठीक ना तोंड वर धर. उचलते. हा गेला. त्याला बांधायला आहे का आपल्याकडे आता? काय आहे? बांधायला
तिथं होती बघ, त्या पिशवीत दोरी आहे का बघ. हाय हाय हाय. स्टिक ठेव त्याच्यावर हात. हां ती बांधरी भैया येते का तुला बांधता बाळा? जाम बांधाय पोपडा जाम गाठ कोण मारतोय तू रे? कोण आहे ती गाठ? द्या त्या पुरगी डोक्यावर टाकसा ते सर जाम मार चावर फास. मामा तिचा फास घालून द्याव तिला, साप चावत नाही. मामा तिचा फास घाला चांगला सरगाट. ती मामा घालतात. थांब श्रद्धा थांब. तो ढिलं बांधतात. साप गेलं सगळ्या घरातनं. हा मामा बांधताय व्यवस्थित. बघ बरं. हा सरगाट मारा मामावर, सोडता यावी. हा आणि त्या मामांचं पण अभिनंदन आहे, तिने यलतार लय तोडलं है ना मामा? हा यलतार. हा हा मालकानं तोडलं. मालक तोच आहे का? वैतागला मालक. हा आम्हाला काय अडचण होती लक्षात आलं. अडकल्यावर एकदा सापाला सुट्टी अजिबात नाही. आणि पाण्यात साप आहे आणि कदमवाडी विहिरीत जास्त म्हणजे खोल असा बसलेला आणि आत पाण्यात असला म्हणजे फांदी टाकून पकडता आला असं, पण पाण्यात नव्हता तो. आत असं जागा करून बसलेला. हा. त्यामुळं खूप वेळ झाला, बरेच 2 तास झाला असेल. हा. आम्ही एवढी सगळी उन्हात होतो. शेवटी कुंभार गेला. शेवटी एक तो कुंभार गेला. नाही नाही बेतो. बरं राहून चाल. बरं एक मुलगा होता, तो विहिरीत जाऊन म्हणजे त्याला ट्रेनिंग होतं उतरण्याचं विहिरीत. त्याच्यामुळे ते विहिरीत उतरले. त्याने साप खाली पाण्यात पडल्यानंतर फांदी टाकून या नागाला वर काढलं. त्याला व्यवस्थित रिस्क्यू केले आणि ज्याला म्हणजे सेफ आहे, पर्यावरण जिथं मानवी वस्ती नाही, जंगली एरिया आहे असं त्या ठिकाणी त्याला रिलीज करणार. आणि असं साप म्हणजे धोक्यात येतात, अडचणीत येतात, विहिरीत पडलेले असतात किंवा जाळीत वगैरे अडकलेले असतात ना, त्या सापांना कृपया करून मारू नका, म्हणजे वाचवण्याचा प्रयत्न करा. आणि आम्ही छान असा साप हा विषारी मोठा नाग वाचवले कदमवाडी, त्याबद्दल त्यांचं मनापासून अभिनंदन. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. साप वाचवून त्या कुंभारसाठी वाजवा टाळ्या. तुम्ही वाजवा की एकतर. हे महत्वाचं आहे. नाग आहे मित्रांनो, नेरोटॉक्सिक विहिरीमध्ये बरेच दिवस राहिलेला होता. तिथं श्रद्धानं रिलीज केलेला आहे. पिशवी घे काढून. आणि दोरी घे पळाई. छान असा नेरोटॉक्सिक विषाने परिपूर्ण घाल त्याच्यात. चला बाय बाय दोस्तो. आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा. पिशवी माझ्याजवळ देते आणि हा इथं थांबला, याच्या पर्यावरणात निघून जाईल. धर व्हिडिओ गेला जाऊन. स्कार्फ घेतो.